लाडक्या बहिणींनो, पुन्हा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। खुशखबर, तुम्हाला परत एकदा खुशखबर भेटायला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून कोणत्या लाडक्या ताईला खुशखबर भेटली? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि जिल्हा सांगायचं आहे। जिल्हा सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून बऱ्याच ताईंना हप्ता मिळालेला नाहीये। त्यामुळे जिल्हा नक्की सांगायचा आहे आणि तुम्हाला आज किती रुपये हप्ता वाटप झाला आहे तेही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे। अत्यंत आनंदाची बातमी लाडक्या ताईंना आलेली आहे। बघा, काल या ठिकाणी दुपारी 2:30 ते 3 वाजता वाटपाला सुरुवात झाली होती। बऱ्याच वेळापर्यंत वाटप सुरू राहिलं होतं काल रात्रीपर्यंत। आणि लाडक्या बहिणींनो, काल किती वितरण झालं ते सर्वात अगोदर आपल्या या चॅनलवर मी दाखवणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, त्याचबरोबर आज हप्ता कोणाला कोणाला भेटणार आहे त्याबद्दलही बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे आणि गुड न्यूज कुणाला भेटली ते पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, बघा, आज या ठिकाणी वाटप मोठ्या प्रमाणात होणार आहे। पुन्हा वाटपाला सकाळी सुरुवात झाली आहे। सकाळी 10 वाजता या ठिकाणी सुरुवात झाली आहे। 10 वाजता सुरुवात झाल्यानंतर हळूहळू ताईंना पैसे येऊ लागतील। 10 ते 12 वाजेपर्यंत हा टप्पा चालणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, या टप्प्यामध्ये जर तुम्हाला पैसे जमा झाले तर पटपट लगेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर, आम्हाला आता पैसे जमा झालेत। वेळ सांगितली तर खूपच चांगलं होईल। लाडक्या बहिणींनो, त्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यात किती वाटप झालं आहे तेही मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या बहिणींनो। आणि आज कोणाला हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला आज वाटप होणार आहे ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि काल किती वितरण झाले ते सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। वेळ वाया न घालवता तुम्हाला डायरेक्ट वितरण दाखवत आहे। बघा, 6 ऑगस्टला काल सुरुवात झाली होती। 6 ऑगस्ट म्हणजे काल या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त लाडक्या ताईंना गुड न्यूज मिळायला सुरुवात झाली आहे। मी काल देखील सांगितले होते, लाडक्या ताईंनो, रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला काही तासांत पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते आणि दुपारी 2:30 ते 3 वाजतापासून पटपट सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ लागले। तर काल कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगा। काल 1,500 रुपये हप्ता वाटप झालेल्या ताईंची संख्या 60 लाखांहून अधिक होती। बघा, 60 लाखांहून अधिक महिलांना कालचा डेटा आहे। पॉरी हा ऑगस्टचा डेटा आहे। काल या ठिकाणी वाटप झालेल्या ताईंची संख्या 60 लाखांहून अधिक आहे। खूप छान स्वरूपाची माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। आतापर्यंत तुम्हाला अशी माहिती कुठेच मिळणार नाही लाडक्या बहिणींनो, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 60 लाखांहून अधिक ताईंना काल 1,500 रुपये मिळाले आहेत आणि 500 रुपये हप्ता देखील 39,000हून अधिक महिलांना मिळाला आहे। ही माहिती कालच्या संध्याकाळपर्यंतची आहे। अजून काही अपडेट आला तर मी नंतर सांगेल, पण या ठिकाणी आकडेवारी आली आहे लाडक्या बहिणींनो। 1,500 रुपये म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आहे, लक्षात ठेवा। या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना वाटत होते की सर, आम्हाला ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे यायला पाहिजे होते, 3,000 रुपये यायला पाहिजे होते। बऱ्याच ताईंना वाटत असेल की 4,500 रुपये यायला पाहिजे होते, त्याचं काय झालं? तर लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताईंना अजूनही वाटत आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळायला पाहिजे। आता 1,500 रुपये टाकले आहेत, हे कधीच झाले नाही। जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला आहे, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून वाटपाला सुरुवात झालेली नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। पण सरकारकडे परत एकदा विनंती आहे, रक्षाबंधन आहे। आता बघा, रक्षाबंधन आहे, त्या रक्षाबंधनानिमित्त बाबा आम्हाला हे पैसे टाकावे सरकारकडे अजून 2 दिवस आहेत। उद्या 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट रक्षाबंधन आहे। 9 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता टाकावा। 1,500 रुपये परत लाडक्या ताईंच्या अकाउंटला यावे तशी मी सरकारकडे विनंती करत आहे। तुम्हाला काय वाटतंय? ज्या ज्या लाडक्या ताईंना काल आणि आज पैसे जमा झाले त्या ताईंना असं वाटतंय का परत 1,500 रुपये आपल्या अकाउंटला यायला पाहिजे? त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करायचा। लाडक्या बहिणींनो, बघा, आपण ज्या गोष्टी करत आहोत, सरकार आपल्याकडे लक्ष देत आहे, आपल्या मागण्या हळूहळू पूर्ण करत आहे। तर आपण जर शांत बसलो, काहीच बोललो नाही, तर सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही, काहीच बघणार नाही। ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने ते करत राहतील। पण जर आपण मागणी करत राहिलो तर सरकारला वाटेल की महाराष्ट्रामध्ये काहीतरी मागणी होत आहे, तर आपल्याला असं करावं लागेल, ते विचार करतील। लाडक्या बहिणींनो, त्याच्यामुळे आपल्याला मागणी करत राहावं लागेल आणि या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटावा। रक्षाबंधनाला मागच्या वेळेस जसं जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र टाकला होता, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला आले होते, त्या स्वरूपात यावेळेस पण 3,000 रुपये अकाउंटला टाकावेत, सरकारकडे विनंती करत आहे। आता बघा, 500 रुपये काल जमा झाले। ताईंची संख्या आहे 2,29,000। बरेच ताई म्हणतील की 500 रुपये कोणाला जमा झाले? तर लाडक्या बहिणींनो, बघा, अशा ज्या ताई आहेत, ज्या शेतकरी म्हणजे आपण म्हणतो PM किसान योजना असेल, नरेंद्र मोदी नमो किसान योजना असेल, त्यांच्या ज्या योजनेचे लाभ घेतात त्यांना 1,000 रुपये तिकडून भेटतात। त्याच्यामुळे त्यांना 500 ते 500 रुपये सरकारी लाडक्या बहिणींचे भेटत असतात। त्यांना काल 500 रुपये भेटलेले आहेत, अशांची संख्या आहे 2,29,000। तर लाडक्या बहिणींनो, आपला जर व्हिडिओ बघत असाल तर कोणत्या ताईंना 500 ते 500 रुपये
काल जमा झाले आहेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचंय. वितरण अजून मोठ्या प्रमाणात व्हायचं बाकी आहे. ज्या ताईंना असं वाटतंय की सर आम्हाला अजूनही हप्ता जमा झाला नाही, एकदा पटकन नाव सांगा बरं लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. आणि सर आम्हाला हा 13वा हप्ता मिळाला नाही किंवा 12वा पण नाही 13वा पण नाही अशा कोणी ताई आहेत का? पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 12वा हप्ता न मिळालेल्या ताईंनी या ठिकाणी पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका की तुम्हाला अजूनही हप्ता मिळालेला नाही. बघा लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यानुसार वितरण पाहिलं तर बऱ्याच ताई अजून पुण्याच्या असतील, मुंबईच्या असतील, ठाण्याच्या असतील, छत्रपती संभाजीनगरच्या असतील, नागपूरच्या असतील, नाशिकच्या असतील. या बऱ्याच ताईंना असं म्हणतायत की सर आम्हाला अजून हप्ता आलेला नाहीये. तर याचा अर्थ असा समजू नका लाडक्या ताईंनो की पुण्यामध्ये हप्ता वाटपच झालेला नाही किंवा मुंबईमध्ये हप्ता वाटपच झालेला नाही, ठाण्यामध्ये हप्ता वाटप झालेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, सेम गोष्ट लक्षात ठेवा. हळूहळू तुम्हाला हप्ता वाटप होतोय. मागच्या वेळेस पण बघा लाडक्या बहिणींनो काय झालं होतं, सुरुवातीच्या 1-2 दिवसांत पुण्यामधल्या ताईंना कमी हप्ता वाटप झाला होता. म्हणजे टक्केवारी कमी होती, पण असं नाही की हप्ता कोणालाही मिळालेला नाही. पुण्यामध्ये हप्ता मिळतोय लाडक्या ताईंनो, फक्त हळूहळू मिळेल. आता पुणे, मुंबई, ठाणे या ताईंना आज उद्या परवा या 3 दिवसांत जोरात पैसे वाटप होतील. काळजी करण्याची गरज नाही लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे काही ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. आणि लाडक्या ताईं सगळ्यांना गुड न्यूज मिळाली आहे. ज्यांना गुड न्यूज मिळाली त्यांनी लाईक करायचे. हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.